बोलता महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत है। इस वक्त हम परतूर शहर के एसडीएम ऑफिस के सामने हैं। आज 14 अगस्त है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिलाध्यक्ष प्रकाश बाबू सोळंके इस वक्त हमारे साथ है। अलग अलग मुद्दों को लेकर यहाँ पर वो आमरण उपोषण कर रहे हैं। चलिए हम उनसे बात करते हैं कि पूरा मामला क्या है और शासन से उनकी मागणी क्या है। परतूर तालुक्यातील शिंगोना शासनाच्या पैशातून विहिरीचं खोदकाम झालेलं आहे। आपण जर बघितलं शासनाच्या पैशामधून जर विहिरीचं खोदकाम झालं असेल तर ती विहीर असायला पाहिजे ना, ती विहीर दिसायला पाहिजे। परंतु 2007ला हे विहिरीचं काम 2002ला मंजूर झालेलं, विहिरीचं उद्घाटन झालेलं, गावकऱ्यांनी विहिरीचं उद्घाटन केलेलं आहे। त्या ठिकाणी असं असताना 2024पर्यंत त्या विहिरीचं पाणी शिंगोना गावातील लोकांना मिळत होतं। पण आज जर बघितलं आपण यावर्षी तर जवळपास 2026मध्ये 7 जून ते आज 14 ऑगस्ट 69 दिवस झाले पाऊस खूप अल्प प्रमाणामध्ये पडला। त्याच्यामुळे त्या गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे। आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन मागणी केली, कारवाई झालीच पाहिजे। परंतु त्यांचं मत आलं महसूल आणि पंचायत समिती हा विषय वेगळा आहे। परंतु आमची मागणी आहे की जर ती विहीर पंचायत समिती अंतर्गत ती जर ग्रामपंचायतच्या ताब्यात असेल तर ती ग्रामपंचायतची मालमत्ता आहे आणि ती मालमत्ता परस्पर कोणी विकली आणि महसूलच्या लोकांनी तत्कालीन तलाठी भनदास लोभाजी टकले या तलाट्याने लाखो रुपये घेऊन त्या विहिरीचा फेरफार करून दिला। म्हणून आज त्या टकले साहेबामुळे या ठिकाणी आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे। कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। खरं तर आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला पदावर यासाठी नेमणूक केली की आम्ही जनतेचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे। मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या आज अन्नत्याग आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये हा एक विषय नाही। मंठा तहसीलदार सौ सुमन मोरे यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोची कारवाई झाली होती। त्या कारवाईनंतर रेग्युलर पोस्टिंग मिळत नसती, परंतु तिला रेग्युलर पोस्टिंग कशी दिली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी निवेदन देऊन तक्रार केलेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्र देखील आलं की त्या तहसीलदार मॅडमला पत्र दिलेलं आहे की आपलं काय म्हणणं आहे कळवा, कारण ते बदलीचं त्यांचा ते कायदेशीर बाब असेल। दुसरा विषय होता परतूर मंठा तालुक्यातील जे वाळूघाट सुटले, त्या वाळूघाटामध्ये आपलं नेतृत्व तालुक्याचं पार्टनर असल्यामुळं त्या राष्ट्रीय संपत्तीची फार मोठी लूट झाली आणि ती राष्ट्रीय संपत्ती लुटून जे काही अधिकृत परवानगीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये त्यांनी कमवले आणि त्यांच्या नेत्यालाही कमवून दिले अशा प्रकारची। दुसरी गोष्ट म्हणजे परतूर शहरातील एक पुन्हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे। एवढी मोठी ट्रॅफिक असताना आपण आता बघू शकतो अशा परिस्थितीमध्ये परतूर नगर परिषदमध्ये अंतर्गत JK गारमेंट म्हणून एक व्यापाऱ्याचं दुकान आहे, 4 मजली दुकान आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या खालचा जे नाला आहे त्या दुकानदारांनी तो खालचा नाला पूर्णपणे कॉन्क्रीट टाकून बुजवून टाकला। म्हणून तशा प्रकारची एक मागणी आहे किंवा ती बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी अगोदर तो नाला क्लिअर केला पाहिजे। दुसरी गोष्ट त्या 4 मजली बिल्डिंगला त्या माणसाचा व्यवहार जवळपास रोजचा 1 कोटी रुपये, मग तिथं किती ट्रॅफिक होत असत। म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्या संबंधित दुकानदारांनी पार्किंग केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्कालीन आमदार माननीय सुरेश कुमारजी जेतलिया यांचं दुर्दैवी निधन झालं। त्यांच्या निधनाला जबाबदार असलेले डॉक्टर गायकवाड यांचा परवाना रद्द झाला पाहिजे। कारण ECG करायची असेल, ECG मशीन तर तुम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहात का? त्या संबंधित डॉक्टरच्या
दवाखान्याची पाहणी केली. तिथं निदर्शनास दिसून आले की त्या ठिकाणी MD मेडिसिन अशा प्रकारचं लिहिलं. ते BAMS माणूस आहे, BAMS असून आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक माणसाला मला वाटतं माझ्या माहितीनुसार ECG करण्याचा अधिकार नाही. परंतु याच्यावर आपल्या लोकाला वाचवलं पाहिजे म्हणून आपल्या तालुक्याचे कोणतरी आरोग्य अधिकारी आहेत, त्यांच्याकडे त्यांनी चौकशी केली. थातूर मातूर चौकशी करून जिल्हा चिकित्सक यांच्याकडे तो अहवाल पाठवला. परंतु आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे याबाबतीत मागणी केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या डॉक्टरचा परवाना रद्द झाला पाहिजे. अशा प्रकारच्या इतर देखील मागण्या आहेत. परंतु आपल्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन चालू आहे.